मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं 89 जागा जिंकल्या, परंतु एकनाथ शिंदे यांच्या गटाशी अद्याप एकमत न झाल्यामुळे महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनानं 31 जानेवारीला महापौर निवड घेण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे। महापौर पदाचं आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी झालं असून दोन्ही पक्षांमध्ये महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी अजूनही चर्चा सुरू आहे। मुंबई महापालिकेत भाजपचे 89 आणि शिंदे सेनेचे 29 नगरसेवक असून दोन्ही पक्षांकडून मिळून 118 बहुमत आहे। सरकार आणि पक्षांमधील अंतर्गत चर्चा आणि वाद मिटल्याशिवाय गटनोंदणी पूर्ण होणं कठीण असल्यामुळे महापौर निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे। शुक्रवारी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना भाजपवर तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे। उद्धव ठाकरे म्हणाले की बाळासाहेबांनी मराठी माणसांना जगायचं कसं हे शिकवलं आणि जर हे विसरलं तर आपण पूर्वीप्रमाणे गुलामीत जगू शकतो। त्यांनी सर्वांनी दोन व्यापाऱ्यांचं गुलाम होऊन आयुष्य जगणार नाही अशी शपथ घेतली पाहिजे असं आवाहन केलं। उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबईची लढाई त्यांनी उत्तम पद्धतीने लढवली असून दोन व्यापाऱ्यांकडून आपल्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न रोखला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे भावूक झालेले दिसले। कार्यक्रमात त्यांनी बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर आणि राजकीय वाटचालीवर आपले विचार मांडले। राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे कसे मांडायचे, काका म्हणून की शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट म्हणून, हा नेहमीच त्यांच्यासमोर प्रश्न राहायचा। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी टीका करत राज ठाकरे म्हणाले की आज महाराष्ट्रातील राजकारण पाहताना बाळासाहेब नसल्याचं चांगलं झालं आहे, अन्यथा त्यांना या परिस्थितीने त्रस्त केलं असतं। त्यांनी सांगितले की त्यांनी पक्ष सोडल्यावर ज्या वेदना अनुभवल्या त्या घर सोडल्यासारख्या होत्या। तसेच उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्याशी झालेल्या संवादातून सध्याच्या परिस्थितीचा समाचार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राज ठाकरेंनी बाळासाहेब यांच्या योगदानाची आठवण करून देताना पक्षातील अनेक लोकांवर बाळासाहेबांच्या संस्काराचा प्रभाव असल्याचंही सांगितलं। महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे। योजनेची संबंधित शंका आणि तक्रारी सोडवण्यासाठी 181 या हेल्पलाईन क्रमांकाची सुरुवात करण्यात आली आहे। आदित्य तटकरे यांनी सांगितलं की ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे काही लाभ स्थगित झाल्याचे तक्रारी विभागात प्राप्त झाल्या आहेत। अशा तक्रारींनी योजनेशी संबंधित इतर प्रश्नांचं निरसन करण्यासाठी कॉलर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे। हेल्पलाईन काम करणाऱ्या कॉल ऑपरेटर्सना योग्य प्रशिक्षण देण्यात आलं आहे। सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा असं तटकरे यांनी आवाहन केलं आहे। मुंबई विमानतळावर शुक्रवारी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने 1 किलो 815 ग्राम सोनं जप्त केलं, ज्याची बाजारात किंमत अंदाजे 2,89,00,000 रुपये आहे। या प्रकरणात 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। तपासात समोर आलं की सोन्याचा साठा सौदी अरेबियाच्या रियादहून आंतरराष्ट्रीय कुरिअरद्वारा मुंबईला पाठवला गेला होता। गुप्त माहितीच्या आधारे संशयित पार्सलची तपासणी केली असता त्यात एक ग्राइंडिंग मशीन सापडली, ज्यात लपवलेले 32 सोन्याचे तुकडे आढळले। DRIने हा साठा जप्त केला आहे। मुंबईतील ओशिवरा परिसरात 18 जानेवारीला झालेल्या गोळीबार प्रकरणी अभिनेता आणि चित्रपट समीक्षक KRK याला ओशिवरा पोलिसांनी शुक्रवारी रात्री ताब्यात घेतलं। पोलिसांच्या माहितीनुसार गोळीबारासाठी वापरलेली परवानाधारक बंदूक KRKचीच होती। KRKने पोलिसांना कबुली दिली आहे की त्याने गोळीबार केला आहे आणि त्यासाठी त्याची परवानाधारक बंदूक वापरली, मात्र त्यात कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता असंही त्याने सांगितलं। त्याची बंदूक जप्त केली असून पुढील तपासासाठी कागदपत्रांची पूर्तता सुरू आहे। मध्य रेल्वेने जाहीर केलं की 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावरील 14 AC लोकल सेवा पुन्हा सुरू होतील। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान चालवण्यात येणाऱ्या या सेवांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक होणार आहे। सध्या सुरू असलेल्या नॉन AC लोकल सेवांच्या जागी या AC लोकल सेवा सुरू होतील। रविवारी आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये नॉन AC लोकल सेवा वेळापत्रकानुसार सुरू राहतील। हार्बर मार्गावरील या सेवांमुळे मध्य रेल्वेच्या AC लोकलची संख्या वाढेल आणि उपनगरीय प्रवास अधिक सुविधाजनक होईल। 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या विभागीय स्तरावरील फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत। 24 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय बालभवन येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी देशभरातील 16 संघांची निवड करण्यात आली आहे। या संघांमध्ये ब्रॉस बँड बॉयज, ब्रॉस बँड गर्ल्स, पाईप अँड बॉयज आणि पाईप अँड गर्ल्स या प्रत्येक झोनमधून 4 संघ सहभागी होतील। पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करत अहिल्यानगर जिल्ह्यातील
कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुलांचं ब्रॉस बँड पथक अंतिम फेरीसाठी निवडलं गेलं आहे। ही निवड कोपरगावकरांसाठी आनंदाची बाब ठरली आहे। देशातील सर्व बँड पथकांमध्ये संजीवनी सैनिक स्कूलचं बँड पथक अव्वल ठरलं आहे आणि संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे। रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतानं 209 धावांचं आव्हान अवघ्या 92 चेंडूत पार करून विजय मिळवला आहे। कॅप्टन सूर्यकुमार यादवनं 37 चेंडूत 82 धावा पटकावल्या आणि संघासाठी चांगली सुरुवात केली। पण विजयाचा खरा नायक ठरला तो ईशान किशन। सुरुवातीला कठीण परिस्थितीत आलेल्या ईशाननं न्यूझीलंडच्या गोलंदाजावर आक्रमण करत फक्त भारतीय संघाचा डाव सांभाळला नाही तर वेगवान अर्धशतक झळकावून संघाला विजयाच्या मार्गावर नेलं। पॉवर प्लेमध्येच भारतानं 75 धावा केल्या तर ईशाननं फक्त 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून भारताला विजय मिळवून दिला। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।